नमस्कार. या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. इलेक्ट्रिशियन आणि वायरमन यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या टॉपिकवरती लेक्चर या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आपला जो टॉपिक चालू जो आहे इल्युमिनेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॅम्प आपण पाहत आहोत. मागच्या लेक्चरला आपण कार्बन फिलामेंट लॅम्पची माहिती पाहिली. या लेक्चरमध्ये आपल्याला फिलामेंट और इनकॅन्डिसेंट लॅम्प या लॅम्पची माहिती काय करायची आहे पाहायची आहे. फिलामेंट किंवा याच लॅम्पला काय म्हटलं जातं, इनकॅन्डिसेंट लॅम्प असं म्हटलं जातं. या लॅम्पचं वर्किंग प्रिन्सिपल जे आहे ते आपल्याला पाहायचं आहे. वर्किंग प्रिन्सिपल of filament or incandescent lamp. As we know, when a room heater is switched on, it gives out red light with heat at the working temperature of 750 degrees Celsius, and at this temperature the radiants are mostly in infrared regions. This working principle is used to develop the filament lamp. आणि याच वर्किंग प्रिन्सिपलचा उपयोग या फिलामेंट लॅम्पसाठी केलेला आहे. म्हणजे या फिलामेंट लॅम्पचं जर आपण कार्य करण्याचं तत्त्व जर पाहिलं तर या फिलामेंट लॅम्पमध्ये टंगस्टन हा धातू वापरलेला असतो. टंगस्टन धातूचं फिलामेंट वापरलेलं असतं. आणि या फिलामेंटला ज्यावेळेस आपण सप्लाय देतो तेव्हा त्या फिलामेंट लॅम्पमध्ये काय होणार आहे, उष्णता निर्माण होईल. आणि उष्णता निर्माण झाल्यामुळं त्या उष्णता ऊर्जेचं रूपांतर कुठल्या ऊर्जेमध्ये होतं, प्रकाश ऊर्जेमध्ये होतं. तर यामध्ये हे जे फिलामेंट लॅम्प किंवा याला टंगस्टन फिलामेंट लॅम्प असं म्हटलं जातं. या लॅम्पमध्ये गरजेप्रमाणे अतिशय बारीक टंगस्टन फिलामेंटचे काय केलेले असतात, फिलामेंट त्या ठिकाणी वापरलेले असतात. या फिलामेंटला काचेच्या ट्यूबच्या साहाय्याने आधार दिला जातो आणि हवा काचेच्या बल्बमधून काढून टाकली जाते. म्हणजे तो बल्ब कसा असतो, निर्वात केलेला असतो. म्हणून त्याला टंगस्टन फिलामेंट लॅम्प असे म्हणतात. सध्या या लॅम्पचे फिलामेंट हे टंगस्टनपासूनच बनविले जाते. कारण टंगस्टन या धातूचा मेल्टिंग पॉईंट म्हणजेच वितलन बिंदू कसा आहे, जास्त आहे. त्यामुळे याची तापमान सहन करण्याची क्षमता साधारणपणे 230 डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे. आणि हे याचा जेव्हा तापमान 2000 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान या फिलामेंटचं जाईल तेव्हा हे फिलामेंट काय होतं, वितळतं आणि त्याचे बारीक बारीक तुकडे पडतात. मग आपण म्हणतो लॅम्प गेला. लॅम्प गेला म्हणजे काय झालेलं असतं, त्यामधील फिलामेंट जे असतं ते फिलामेंट त्या ठिकाणी बर्न झालेलं असतं. तर डायग्रॅममध्ये या लॅम्पची रचनासुद्धा दाखवलेली आहे. त्याचं फिलामेंट, त्याला आधार देण्यासाठी जे रॉड वगैरे वापरलेले आहेत, त्याचा पाठीमागचं होल्डर कुठल्या प्रकारचं असतं. आता छोटे जे लॅम्प असतात त्याच्यामध्ये 2 पिन होल्डरचा वापर केला जातो. काही लॅम्पमध्ये मोठे लॅम्प असतात 3 पिन होल्डरचा वापर केला जातो. आणि जे 500 वॅटचे मोठे लॅम्प वगैरे जे असतात त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्क्रू टाईप होल्डरचा त्या ठिकाणी काय केलेला असतो, वापर केलेला असतो. म्हणजे जसं लॅम्पचं वजन वाढल तसं त्याच्या होल्डरमध्ये काय करावं लागतो, आपल्याला बदल करावा लागतो. तर हे पुढच्या जी स्लाईड आहे फिलामेंट और इनकॅन्डिसेंट लॅम्प, या लॅम्पची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. व्हेन ॲन इलेक्ट्रिक करंट इज पास्ड थ्रू अ फाईन मेटॅलिक वायर, म्हणजेच जेव्हा या बारीक टंगस्टनच्या वायरमधून इलेक्ट्रिक करंट पास होतो तेव्हा इट रायजेस द टेम्परेचर ऑफ वायर, त्यामुळं त्या फिलामेंटचं काय होईल, तापमान वाढेल.
at low temperature, only heat is produced, but at higher temperature, light radiation goes on increasing as filament lamp consist of fine wire of high resistive material placed in an evacuated glass bulb. This type of lamp operated at the temperature of 2500 degree Celsius. तर अशा पद्धतीने हा जो फिलामेंट लॅम्प किंवा इनकॅन्डेसेंट लॅम्प यामध्ये काय केलेलं असतं, टंगस्टनचा फिलामेंट वापरलेला असतो. काचेचा जो फुगा असतो तो निर्वात केलेला असतो आणि त्याच्यामध्ये सर्व अरेंजमेंट काय केलेले असते, फिट केलेले असते. याला 2 पिन किंवा बायपिन लॅम्प असं म्हणतात. काही लॅम्पला 3 पिन असतात, काही याला काय केलेले असतात, आटे केलेले असतात. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ मेटल फॉर फिलामेंट. तर या फिलामेंटसाठी जे मेटल वापरलेलं असतं त्याचे गुणधर्म काय असतात. हाय मेल्टिंग पॉईंट, या टंगस्टन या धातूचा मेल्टिंग पॉईंट कसा असतो, उच्च असतो. सो दॅट इट कॅन बी ऑपरेटेड ॲट हाय टेम्परेचर. म्हणून हा फिलामेंट काय होतो, हाय टेम्परेचरला ऑपरेट होतो. हाय स्पेसिफिक रेजिस्टन्स, या फिलामेंट टंगस्टनचा जो फिलामेंट असतो याचा स्पेसिफिक रेजिस्टन्स कसा असतो, उच्च असतो. सो दॅट इट प्रोड्युसेस मोर हीट, म्हणून याच्याकडून उष्णता कशी निर्माण होते, जास्त निर्माण होते. आपल्याला माहिती आहे एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I²R, आणि जेवढा रेजिस्टन्स जास्त तेवढा करंट जास्त होईल आणि म्हणून त्याच्यामध्ये निर्माण होणारी उष्णता जास्त निर्माण होईल आणि जास्त उष्णता निर्माण झाल्यानंतर प्रकाशसुद्धा काय होईल, जास्त प्रमाणामध्ये निर्माण होईल. नंतर तिसरा गुणधर्म आहे याचा लो टेम्परेचर कोएफिशियंट, सो दॅट फिलामेंट रेजिस्टन्स मे नॉट चेंज ॲट ऑपरेटिंग टेम्परेचर. याचा टेम्परेचर कोएफिशियंट जो आहे तो कसा आहे, कमी आहे. चौथा गुणधर्म आहे लो व्हेपर प्रेशर, सो दॅट इट मे नॉट वेपराईज. म्हणून त्याचा लो वेपर प्रेशर असल्यामुळं त्याच्यामध्ये जो फिलामेंट असतो त्या फिलामेंटचं सहजासहजी व्हेपरायझेशन त्या ठिकाणी होत नाही. नंतर हाय डक्टाईल, ठिसूळपणा कमी आहे याच्यामध्ये. सो दॅट इट मे बी विथस्टँड मेकॅनिकल व्हायब्रेशन, म्हणजे थोडेफार जरी मेकॅनिकल व्हायब्रेशन बसले तरी हा फिलामेंट जो असतो तो फिलामेंट सहजासहजी तुटत नाही, ब्रेक होत नाही. तर अशा पद्धतीने मेटल फिलामेंट लॅम्पची आपण माहिती पाहिलेली आहे. आणि हे मेटल फिलामेंट लॅम्प जे असतात या मेटल फिलामेंट लॅम्पमध्ये जो कॉईल वापरलेली असते ही सिंगल कॉईल किंवा याच्यामध्ये कॉइल्ड कॉईल पद्धतीचा काय केलेला असतो, फिलामेंट वापरलेला असतो. आणि हे जे लॅम्प जे असतात या लॅम्पची क्षमता साधारणपणे 15 वॅट, 25 वॅट, 40 वॅट, 60 वॅट, 100 वॅट, 200 वॅटच्या रेंजमध्ये हे लॅम्प येतात. आणि यांचं ऑपरेटिंग व्होल्टेज जे असतं ते 250 व्होल्ट असतं. तर ह्या लॅम्पचा लोड जो असतो इनकॅन्डेसेंट लॅम्प किंवा मेटल फिलामेंट लॅम्पचा लोड हा नेहमी कसा असतो, रेजिस्टिव्ह लोडमध्ये या प्रकारचा लोड येतो. आणि पूर्वी या प्रकारचे लॅम्प काय व्हायचे, जास्त प्रमाणामध्ये वापरले जायचे. परंतु या लॅम्पचा उपयोग आता काही ठिकाणी ॲग्रिकल्चरमध्ये थोडाफार केला जातो. लाईनचं टेस्टिंग वगैरे करण्यासाठी या लॅम्पचा उपयोग केला जातो. ग्रामीण भागामध्ये अजूनही या प्रकारचे लॅम्प काय वापरले जातात. कारण महत्त्वाचं काय याच्यामध्ये, याची किंमत जी असते ती किंमत कशी आहे, कमी आहे. साधारणपणे 40 ते 100 वॅटचा लॅम्प साधारण 15 ते 20 रुपयाला उपलब्ध होतो. त्याच्यामुळं या लॅम्पचा वापर काय होतो, मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. परंतु याला लागणारी इलेक्ट्रिकल एनर्जी जी असते
इलेक्ट्रिकल पॉवर जी असते ती जास्त कंज्यूम होते. म्हणून सध्या या लॅम्पचा उपयोग लिमिटेड करून जास्तीत जास्त काय केला जातं, LED लॅम्पचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने आपण मेटल फिलामेंट लॅम्पची माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद. थँक्यू.